तसे अनाथांची माय माझी रेणुका माऊली. हाके सरशी खाई खाई वेगे धावतची पायी, वेगे धावतची पायी माझी रेणुका माऊली. आली तापल्या उन्हात नाही आळस मनात, नाही आळस मनात माझी रेणुका माऊली. कल्पवृक्षाची सावली. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्व भाविक भक्तांना आमचा सादर जय जगदंब. ईश्वर हा केवळ एक शब्दच नाही, तर आपल्या सर्वांच्या जीवनाचा आधार आहे. प्रत्येक समस्येचे समाधान आहे आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देखील आहे. समाजात असे लोक आहेत की जे विज्ञानावर विश्वास ठेवतात व काही लोक असेही आहेत की जे ईश्वरावर विश्वास ठेवतात. समाजात पूर्वीपासूनच विज्ञान आणि ईश्वर यांच्यामध्ये विरोधाभास दिसून आला आहे. जेथे विज्ञानाचा शोध संपतो तेथे दैवी शक्तीचा प्रारंभ होतो. आणि विज्ञानाचा शोध तर मानवानेच लावला, मग मानवाची उत्पत्ती कोणी केली? असे म्हणतात की मानवाची उत्पत्ती मत्स्यापासून झालेली आहे. तर हा प्रश्न नक्कीच उद्भवतो की ह्या मत्स्याची निर्मिती कोणी केली? हे मत्स्य ज्या नदीत राहते त्या नदीची निर्मिती कोणी केलेली आहे? विज्ञानातनी जो शोध लावला आहे त्यास आपण विज्ञान म्हणतो, व जे विज्ञानाच्या पलीकडे आहे त्यास ईश्वरी शक्ती म्हटले जाते. विज्ञान इतके प्रबळ झाले आहे की आपणाला आपल्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक समस्येचे समाधान मिळवू शकतो. आपल्या जीवनात जर नैराश्य आले, असफलता आली, आपला आत्मविश्वास संपला, तर मात्र आपल्याला खरी प्रेरणा मिळते, ती मात्र ईश्वरी शक्तीतूनच. ईश्वरी शक्ती व विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि हे तितकंच खरे आहे की ज्यावेळेस ह्या दोन्ही बाजू एकत्र येतात त्यावेळेस सर्व अशक्य गोष्टी ह्या शक्य होत असतात. माझी रेणुका माऊली या मालिकेत आपल्या एकताने एका घटनेत आपला आत्मविश्वास पूर्ण गमावला आहे. तिला नैराश्याने ग्रासलेले आहे. तिचा पती दीपक जो अमेरिकेत बराच काळ राहून आलेला आहे, आता तिला तिचा आत्मविश्वास परत देण्याकरता विज्ञान व ईश्वराची मदत घेत आहे. तर मग असे काही घडते की एकताचे संपूर्ण जीवनच बदलून जाते. तर चला मग पाहूया माझी रेणुका माऊलीमध्ये काय घडते ते. जय जय जगदंबे श्री अंबे रेणुक कल्पकदंबे. जय जय जगदंबे श्री अंबे रेणुक कल्पकदंबे. जय जय जगदंबे. अनुपम स्वरूपाची तुझी धाटी, अन्य नसे या सृष्टी, तुझ समरूप दुसरे. परमेष्ठी करिता झाला कष्टी, शशिरस रस रसला वदन पुटी. दिव्य सुलोचन दृष्टी सुवर्ण रत्नांच्या शिरीमुकुटी. लोपती रवी शशी कोटी गजमुख तुझ सविले. हे रंबे मंगळ सकळा रंबे. जय जय जगदंबे श्री अंबे रेणुक कल्पकदंबे. जय जय जगदंबे. कुंकुम चिरी शोभे मळवटी, कस्तुरी टिळक लाटी. नासिक अति सरळ हनुवटी, रुचिरामृत रस ओटी. समान जणू लवल्या धनुकोटी, आकर्ण लोचन भ्रुकुटी. हो शिरनिट भांगवळी कुफराटी, कर्नाटकची धाटी. भुजंग निळरंगा परिशोभे, वेणी पाठीवर लोंबे. जय जय जगदंबे श्री अंबे रेणुके कल्पकदंबे. जय जय जगदंबे.
कंकण कनकाची मनगटी दिव्य मोत्या दशबोटी बाजू बंधन गे बाहुवटी चरचुन केशर ओटी सुगंध पुष्पांचे हारकंठी बहुमोत्याची दाटी ग अंगी नवी जोडी जरी काठी पीत पितांबर तगटी ग पैंजण पदकमळी अतिशोभे भ्रमर धामती लोभे ग जय जय जगदंबे श्री अंबे रेणुक कल्पक दंबे ग जय जय जगदंबे श्री अंबे रेणुक कल्पक दंबे ग जय जय जगदंबे. आई रेणुका माऊली आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो. जय जगदंबे. जय जगदंबे. दीपक मला कधी कधी तुझ्यावर खूप हसायला येतं. म्हणजे इतके दिवस झाले तू इंडियामध्ये आलाय तरी पण तुला मराठी येत नाही. ग मी आहे ना तुझ्या सोबत. येईल मला. शिकतोय मी. दीपक मी तुम्हाला एक प्रश्न विचारू. एक काय दोन विचार. तुम्ही एवढे स्मार्ट आहात, हा तुम्हाला सॅलरी पण चांगली आहे, तुमची वाईफ पण स्मार्ट आहे, पण तुम्ही तिला बाहेर घेऊन जाण्याच्या ऐवजी इकडे मंदिरात का घेऊन येतात? कारण मंदिर असं स्थान आहे जिथे मनाला शांती मिळते आणि मस्तिष्कला विसावा. मंदिरात तुम्हाला कोणतीही वस्तू किंवा कोणतीही गोष्ट सतवू शकत नाही. मंदिरात मन शांत असते आणि ज्याचं मन शांत असतं तो आपल्या बायकोवर भरपूर प्रेम करतो. तुम्हाला काय बोलायचंय? तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करतात. हो भरपूर. आकाशाची उंची आणि समुद्राच्या खोलसर एवढे. तुम्ही तर अशी वार्ता करतात ना, मी तर तुमच्या वार्ताला जिंकू शकत नाही. जिने माझे मन जिंकले आहे तिला वार्ता जिंकायची काय गरज. असं का? हा ते पण एक बरोबर आहे हा. कारण की आपण मंदिरात जातो तर शांतता भेटते. तसं आपण हॉटेलला गेलो किंवा लोक अशा आरडाओरड्यामध्ये गेलो तर आपल्याला तिथे ना शांतता भेटते, सगळं डिस्टर्बच होतं. हीच तर अध्यात्माची शक्ती आहे. म्हणूनच लोक इकडे येतात. मी पण तुम्हाला कधी अडवलं नाही आणि मी पण इकडे आल्यानंतर माझं दुःख कमी होतं. परत तेच गोष्ट. तुला किती वेळा सांगितलं आहे फालतू गोष्टीबद्दल विचार करून अपसेट नको होत जाऊ. दीपक ही गोष्ट फालतू नाहीये. एका बाईचं आई न होणं तुम्हाला काय समजणार? लोक मला वांज बोलतात. लोक बोलतात की माझ्या गत जन्माची पापाची शिक्षा आहे. आता तर लोक डायरेक्टली म्हणजे तोंडावर सुद्धा बोलू लागले. एकता देवावर विश्वास ठेव. देव सगळं ठीक करेल. तसं पण आज आपण डॉक्टरकडे जाणार आहोत. दीपक आपल्या लग्नाला 6 वर्ष झाली. 3 वर्षापासून डॉक्टरकडे जातो आपण. दरवेळेस रिपोर्ट मध्ये तेच येतं की मी आई होणार नाही, मी आई होणार नाही. तेव्हा काही झालं नाही तर आता काही होणार आहे. पहिले ठरलेस तर कसे होणार. चांगला विचार केलास तर चांगले होणार. दीपक सगळं ठीक होईल ना? देव सगळं नीट करेल. चाल आता तुझा मूड ठीक करा. चला. डॉक्टर साहेब येऊ का. अरे दीपक भाऊ या 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 तुमचीच वाट पाहत होतो. बसा. नमस्कार वहिनी, कशा आहात? एकदम मस्त. काय झालं तुझ्या क्लिनिक मध्ये कोणी दिसत नाही. अरे देव न करो ना आमच्याकडे येण्याची कोणाला गरज न पडो. तुम्ही जगातले पहिले डॉक्टर आहात. जर पेशंट नाही आले तर तुम्ही पैसे कसे कमवणार आहात? अरे वहिनी कमवायचंय काय, करू काहीतरी. बरं काय घेणार तुम्ही, लस्सी ज्यूस वगैरे? रिपोर्ट पाहिजे. रिपोर्ट तर मी देणारच आहे, पण इथे सरदारजीकडे चांगली लस्सी मिळते. मी लस्सी मागवतो ती. हॅलो, हा क्लिनिकमध्ये 3 लस्सी पाठवा. हो लवकर. ठीक आहे.
बरं दीपक, काय चाललंय मग बाकी कामाचं? सगळे व्यवस्थित. पण तुम्ही सांगा ना, रिपोर्ट्समध्ये काय आले ते? रिपोर्टमध्ये काय येणार आहे? सगळं चांगलंच येणार आहे. मी आई होऊ शकते ना? बोला ना, शांत काय? हे गप्प काय? बोला ना. होऊ शकते ना आई मी? वहिनी, मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार. तुमच्या दोघांचे मी रिपोर्ट पाहितलेत. दोष दीपक भाऊ तुमच्यात नाहीये. वहिनी, दोष तुमच्यात आहे. तुम्ही आई कधीच नाही होऊ शकणार. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू अशा 8 राज्यांमध्ये 102 शाखा उपलब्ध. वैशिष्ट्ये: ग्राहकांसाठी 365 दिवस सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत अविरत सेवा. भारतातील प्रमुख शहरांवरील डीडी सेवा फक्त 5 पैशात. व्यापारी वर्गाला दैनंदिन बचत खाते, नाममात्र रक्कम, 10 रुपये घेऊन इतर कोणतीही कपात न करता 100 दिवसात परतावा. ठेवींना आकर्षक व्याजदर, विनयशील व तत्पर सेवा, ATM सुविधा उपलब्ध. 8 राज्यांमध्ये 103 शाखा कार्यरत. भारतात कोठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा, तसेच भारतात कोठेही पैसे स्वीकारण्याचीही सुविधा. ई बँकिंग सुविधा, फोन बँकिंग व SMS बँकिंग सुविधा देखील उपलब्ध. ठेवींचे व्याजदर 11.50%, 31 दिवस व त्यापुढे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 12%, 31 दिवस व त्यापुढे. संपर्कासाठी पत्ता: श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर. प्रधान कार्यालय रेणुका भवन, सर्वे नंबर 35/2A/2B, पुष्पक हॉटेलजवळ, पाईपलाईन रोड, एकविरा चौक, सावेडी, अहमदनगर, महाराष्ट्र. टोल फ्री नंबर 1800-233-4140. तुमच्या दोघांचे मी रिपोर्ट पाहितलेत. आणि रिपोर्टनुसार असं समोर येत आहे की दोष दीपक भाऊ तुमच्यात नाहीये. वहिनी, दोष तुमच्यात आहे. तुम्ही आई कधीच नाही होऊ शकणार. तुम्ही काळजी करू नका. मेडिकल सायन्स प्रगत झालेलं आहे. आपण टेस्ट ट्यूब बेबी इतर अनेक प्रकारे आपण करू शकतो. डॉक्टर सर, काहीच पॉसिबल नाही का की जेणेकरून मी आई बनू शकते? जशा दुसऱ्या बायका आई बनू शकतात तसं मी नाही बनू शकत का डॉक्टर सर? बोला ना, काहीतरी सांगा ना. एकदम मी आहे ना, सगळं ठीक होईल. त्यांना विचारा ना मग. डॉक्टर सांगा ना, मी कधीच आई बनू शकत नाही का? मी कधीच आई बनू शकत नाही का? दीपा, मी कधीच नाही बनणार का दुसऱ्या बायकांसारखी? सांगा ना, विचारा ना. जाणीव आहे एकदा की एका बाईसाठी की ती कधीच आई नाही होऊ शकणार, किती मोठं दुर्दैव आहे. मी तुझं दुःख तर कमी करू शकणार नाही, पण तुला हिंमत देण्यासाठी हे बोलू शकतो की देव सर्व नीट करेल. सगळ्या मंदिरात मी याच गोष्टीसाठी जातो की कोणता तरी देव माझ्या मनातली अपेक्षा पूर्ण करेल.
मला ठाऊक आहे अजूनपर्यंत काही घडले नाही, पण माझ्या ठामपणे विश्वास आहे तू एक ना एक दिवस आई होशील एकदा. एकता कुठे आहेस तू? अहो काय झालं एवढं ओरडायला? हे बघ पेपर मध्ये काय आले आहे, वांजपणेचा उपचार फक्त 111 रुपये मध्ये, मूल होण्याची पूर्ण गॅरंटी, भेट दर मंगळवारी पीर बाबाला. चला या मंगळवारी जाऊया पीर बाबाकडे. तुमचं डोकं तर ठिकाणावर आहे ना? आज आपण बाजारात विकत घेतलेली एक वस्तू त्याची गॅरंटी नसते आणि तुम्ही मुलाचं बोलतात. तुम्ही तर एवढे शिकलेला आहात तरी पण काय इडियटसारखं विचार करतात तुम्ही. ह्याच्यात इडियोटिक काय आहे? आओ ते सगळं काही पैसे उकळण्याचे धंदे, दुसरं काही नाही. एक वेळा ट्राय करण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? हां, शैलेश पण तर कमी पैशाने उपचार करतोय आणि चांगलं झालं तर चांगलंच गोष्ट आहे ना. नाही ते रिझल्ट तर माहीतच आहे ना. अहो माझ्या फेसवरती तुम्हाला जर स्माईल आणायची असेल तर तुम्ही गोल्ड ड्रिंक्स पण देऊ शकतात ना मला गिफ्ट. जर गोल्ड ड्रिंकला तुझ्या फेसवर स्माईल येते तर मी गोल्ड ड्रिंकचा शोरूम उघडून देऊ. दीपक एक गोष्ट बोलू? तुम्ही ना दुसरं लग्न करा. व्हॉट? मी तर आई बनवू शकत नाही पण तुम्ही तर बाप बनवू शकतात ना. शिवनेरी सहकारी बँक लिमिटेड कोरेगाव. पैशावर विश्वास ठेवण्यापेक्षा विश्वासावर पैसा ठेवा. बँकेची लाभदायक वैशिष्ट्ये, प्रशस्त व वातानुकूलित 5 शाखा, विनयशील व तत्पर सेवा, सर्व संगणीकृत शाखा, प्रशिक्षित कर्मचारी वृंद, सकाळी 10:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत सेवा, ठेवीवर आकर्षक व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्ध्या टक्क्यापर्यंत सूट, आरटीजीएस व एनएफटीएस सेवा उपलब्ध. या सर्व सेवांचा लाभ घेण्यासाठी संपर्क करा शिवनेरी सहकारी बँक लिमिटेड कोरेगाव. प्रधान कार्यालय आदर्श शिवनेरी फ्लॅट नंबर F9/10, रहिमतपूर रोड, मॉडर्न हायस्कूल समोर, कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल क्रमांक 92 25 30 32 37. धन्यवाद. दीपक एक गोष्ट बोलू? तुम्ही ना दुसरं लग्न करा. व्हॉट? हो माझ्यामध्ये जर कमतरता आहे, ज्या कमतरतेमुळे तुम्हाला लोक बोलतात. तुम्ही दुसरं लग्न करा. मी तर आई बनवू शकत नाही पण तुम्ही तर बाप बनवू शकतात ना. बघ मी वेडा नाहीये हां की एक चुकी परत रिपीट करूया. दीपक मी गंमत नाही करत आहे, मी सिरियसली बोलते. माझ्या कारण लोक तुम्हाला बोलता हे नाही आवडत मला. तुम्हाला माझी शपथ दुसरं लग्न करा. माझ्यामध्ये कमतरता आहे ना, तुम्ही तर बाबा बनवू शकतात ना. ओके करतो मी दुसरं लग्न. पण ऐक जरा माझं, दुसरं लग्न करून मी बाबा बनतो, पण तू आई कशी बनणार? हां 6 वर्ष झाले ट्राय कर. जर मला फक्त मुलंच हवं असतं ना तर मी केव्हाच केलं असतं दुसरं लग्न.
किंवा मूल दत्तक घेतलं असतं, किंवा मेडिकल सायन्स टू टेस्ट ट्यूब बेबी, किंवा सरोगेसीचं सपोर्ट घेतलं असतं. पण नाही ना, मी असं काहीच नाही केलं. कारण मला मूल फक्त माझ्यासाठी नाही, आपल्यासाठी पाहिजे. माझी अशी फार इच्छा आहे की तू प्रेग्नेंट व्हावा आणि मी तुझ्या पिठावर काऊन लावून आपल्या मुलाची किक फील करावी, तुझी खूप काळजी घ्यावी. आणि जेव्हा तुझी डिलिव्हरी होत असेल, मी बाहेर अस्वस्थपणे काळजीने फेरे मारत असेल. बस मला असेच स्माइल पाहिजे तुझ्या फेसवर, नेहमी असेच हसत राहा. तुम्ही ना मला कधीच अपसेट होऊन देत नाही. आय लव्ह यू दीपक. आय लव्ह यू टू. चला कामावरती नाही जायचं ऑफिसला तुमच्या? काश असं ऑफिस असायला हवं जिथे बायकोला घेऊन जाणार अलाउड असते. दीपक, व्यवसायाने मी एक डॉक्टर आहे, म्हणून मी जास्त करून सायन्सला मानतो. सायन्सकडे आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आहे आणि सायन्स आपल्या सगळ्या प्रश्नाचं समाधान करतो. म्हणजे सायन्स आपल्याला हे सांगतं की एकटा कधीच आई होऊ शकणार नाही, परंतु सायन्स आपल्याला हेही सांगतं की माणसाच्या बुद्धीपेक्षा मोठं काहीच नसतं. त्याने जर स्वतःच्या मनामध्ये कुठली गोष्ट ठाम केली की मी हे करणार, तर ते करतोच. सायन्समध्ये असे खूप केस आहेत आणि सायन्सने असे मोठमोठे आजार बरे झालेले आहेत. शैलेश, आजार संपवणे आणि आई होणे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मला माहिती आहे. आपण एक प्रयोग करूया. मी एक फेक रिपोर्ट बनवतो ज्यामध्ये मी तिला असं ठरवतो की ती प्रेग्नेंट. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. रामायण महाभारताचे पौराणिक अभ्यासक, द्वैत अद्वैताचे पुरस्कर्ते भगवान निंबार्काचार्यांचा प्राचीन तर संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि विसोबा या संतांचा वारसा शेवगावच्या भूमीला लाभला आहे. शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र अमरापूर याच पुण्यभूमीतील रेणुका माता देवस्थान. गेल्या दशकापासून प्रति माहुरगड म्हणून लौकिक लाभलेल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनलेल्या श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानच्या रूपानं शेवगावच्या आध्यात्मिक वैभवावर कळत चढला आहे. मुंबई विशाखापट्टणम 222 राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या औरंगाबाद तिसगाव राज्य मार्गावर शेवगावपासून 9 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. परिसरात शेकडो वृक्षवल्लींच्या सानिध्यामध्ये अत्यंत आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणामध्ये श्री रेणुका माता आई साहेबांचं अतिशय भव्य दिव्य मंदिर आहे. 1100 चौरस फुटाचा प्रसन्न गाभारा तर 30 बाय 90 फुटाचा भव्य सभामंडप आहे. मुख्य मंदिरासभोवती महादेव, दत्त, तुळजाभवानी, महालक्ष्मीची मोठी तर मारुती, अत्री भगवान, अनुसया माता, जमदग्नी, कालभैरव, गणेश, परशुराम यांची छोटी छोटी टुमदार मंदिरे आहेत. त्यापुढे 16 खांबी पंचकुंडी यज्ञ मंडप आहे. तेथे नवग्रहांची मांडणी करण्यात आलेली आहे. याच मार्गावर पूजाविधी करणाऱ्या गुरुजींचं निवासस्थान आहे. शेजारी भंडाऱ्याची पाकशाळा असून बाजूला गोशाळा सुद्धा आहे. येथील आई साहेबांचा अतिशय भव्य आणि विशाल तांदळा माहूरच्या मातृकुंडातून आणलेला आहे. मन प्रसन्न करणारं वातावरण आणि मनातील क्लेश दूर करून अपार शांतता, समाधान देणारे, मनोकामना पूर्ण करणारे असे हे देवस्थान आहे. या देवस्थानची निर्मिती 2007 अश्विन शुद्ध तृतीयेला झाली. त्यामागील इतिहास सुद्धा खूप रंजक आहे. देशातील 9 राज्यात 106 शाखांचा विस्तार असलेल्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट पतसंस्थेचे प्रवर्तक प्रशांत चंद्रकांत भालेराव उर्फ श्री नाना सांधेदुखीने त्रस्त होते. आई वडिलांनी त्यांना कुलदैवताच्या दर्शनाला आणलं. दैवी चमत्कारच घडला. आई साहेबांकडून मिळालेले ऊर्जेमुळे ते गडाच्या 225 पायऱ्या चढून केव्हा वर आई साहेबांजवळ जाऊन बसले हे आई वडिलांच्या सुद्धा लक्षात आलं नाही. नानांची सांधेदुखी गायब होऊन ते ठणठणीत बरे झाले. या देवस्थानची वैशिष्ट्य असं
की येथील सर्व पूजाविधी माहूर गडाप्रमाणे होतात। सकाळी 6:30ला पूजेचा प्रारंभ होतो। प्रातस्मरणानंतर षोडोपचारे पूजाविधी संपन्न होतो। वेद पारायण, दुर्गा सप्तपदी इत्यादी पाठ होतात। देवीला रोज नवीन साडी नेसवली जाते। रोज सकाळी 11:25 पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो आणि त्यानंतर आरती होते। दुपारी 12 ते 5 विश्रांतीची वेळ असते। सायंकाळी 6 वाजता देवी स्तोत्रांचं पठण आणि 6:30ला सायंकाळची आरती होते। देवीची पंचपदी म्हणजे जोगवा, अभंग, अष्टके याद्वारे देवीची दृष्ट काढली जाते आणि रात्री 7:15 वाजता परशुरामाचा पाळणा, आईची शेज आरती आणि दुधाचा नैवेद्य आणि 5 पानांचा विडा दिला जातो। दर पौर्णिमेला नवचंडी यज्ञ, गुरुचरित्र पारायण आणि भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते। नवरात्रोत्सव, विजयादशमी, चैत्र पाडवा, नागपंचमी, कोजागिरी, पोळा, मकर संक्रांत, होळी, दिवाळी पाडवा आणि लक्ष्मीपूजन आदी उत्सव प्रसंगी देवीला अलंकारांनी मढवून सोहळा आयोजित केला जातो। विशेष म्हणजे या देवस्थानातील सर्व मंदिरे, सभामंडप, अन्य वास्तू, गोशाळा भालेराव कुटुंबाने स्वतः उभारलेली आहेत। सायन्स आपल्याला हे सांगतं की एकटा कधीच आई होऊ शकणार नाही, परंतु सायन्स आपल्याला हेही सांगतं की माणसाच्या बुद्धीपेक्षा मोठं काहीच नसतं। त्याने जर स्वतःच्या मनामध्ये कुठली गोष्ट ठाम केली की मी हे करणार, तर ते करतोच। आपण जर वहिनीच्या मनामध्ये ही गोष्ट जर भरवली आणि आपण तिच्या मनामध्ये जर असे विचार घातले की ती प्रेग्नेंट आहे, तर ती प्रेग्नेंट होऊ शकते। सायन्समध्ये असे खूप केस आहेत आणि सायन्सने असे मोठमोठे आजार बरे झालेले आहेत। शैलेश, आजार संपवणे आणि आई होणे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। मला माहिती आहे, आपण एक प्रयोग करूया। मी एक फेक रिपोर्ट बनवतो ज्यामध्ये मी तिला असं ठरवतो की ती प्रेग्नेंट। त्याच्यानंतर आपण तिच्याबरोबर असा व्यवहार करू की आपण एखाद्या प्रेग्नेंट लेडीज बरोबर व्यवहार करू। तू डॉक्टर असून वेळेसारखं काहीही काय बोलतोस? आय नो, ह्या गोष्टीने ती आई होऊ नाही शकणार हे मला माहिती आहे, पण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? आपण तिच्या मनामध्ये असं बिंबूया की ती प्रेग्नेंट आहे। अरे आत्ता ती प्रेग्नेंट नाही आहे। वहिनीसाठी ही गोष्ट खूप दुःखदायक आहे की ती स्वतःला वांज म्हणून समजते। आपण जर असा प्रयोग केला तर तिच्यातली आत्मशक्ती वाढेल आणि तिच्यामध्ये काहीच कमी नाहीये हे असं तिला जाणवेल। आपण असं करूया, फक्त मी जे सांगेल ते तो करायचं। तू एकदम खरे म्हणतोस। तिच्या मनातल्या भावना संपवायची गरज आहे, पण मी हे कसं करू शकेल? हे बघ, आता माझे बोलणे नीट लक्ष देऊन ऐक। ठीक आहे, मी असंच करतो। अरे म्हणजे आपली कोर्सची ट्रीटमेंट थोडी मोठी आहे, मग मला असं वाटतं की आपण फ्रेश मूडने ट्रीटमेंट चालू करूया। कधीच आई बनू शकणार नाही। असे काय नाही एकता, तुझी मासिक पाळी प्रॉपर आहे, माझ्यात पण काय कमी नाहीये, तर असं काय कारण आहे की तू आई नाही होऊ शकणार? कारण आहे तुझा विचार। दीपक, मी माहूरगडला नाही येऊ शकत आहे। काय काय झालं? अरे इकडे थोडा प्रॉब्लेम आला आहे।